पंक्तीला दिसला आणि कीर्तनाला नसला तर मी देत असतोय. मी माझ्या गळ्यातला आहे, कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. आपल्या या सेवेसाठी आमचे श्री हरिभक्तीपरायण उद्धव महाराजांचा मला फोन आला. महाराज, आमच्या कोथिंबीरवाडीमध्ये सप्ताह चालू होणार आहे, कीर्तनाला येता का? आता म्हणलं नाही येऊन का ऊसतोडीला धाडता का? कीर्तन करणं आपलं काम आहे. त्या न्यायाने मिळालेली सेवा आहे आणि मला फार आनंद झाला महाराज तुमच्या गावात येऊन. तुम्ही म्हणताल कशाचा आनंद झाला? मला जर तुमच्या सप्ताहाचं सगळ्यात जास्त जर काय आवडलं असेल तर तुमच्या तरुणामध्ये असलेला उत्साह मला तुमच्या सप्ताहाचं आकर्षण वाटतं. नाही तर गावगाव पोरं बसतेत वट्ट्यावर, शहाणे माणसं बसतेत मंडपात, पण तुमची इथं उलट आहे. आलं का लक्षामध्ये? पोरं बसत नव्हती महाराज, पण ही तुम्ही समोर आलात, मला आनंद वाटतोय. खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करण्याची गरज तरुणांना आहे. अरे म्हातारी माणसं कीर्तनात आली काय नाही आली काय? सोपं बोलू, म्हातारी माणसं कीर्तनात आल्यानं सुधरत नाही तर नाही आलो बिघडत नाही. तुम्ही म्हणताल महाराज उन्हाळ्यात पराठीला खत घालून काय बोंड लागणार आहेत का? म्हणजे कळालं तुम्हाला, लक्षात ठेवा. म्हणजे सुधारणे आणि बिघडण्याच्या पलीकडे असतात. खऱ्या अर्थानं तरुणांची गरज आहे. मला तुमच्या सप्ताहाचं अजून एक आकर्षक वाटलं महाराज. अजून एक महत्वाची गोष्ट वाटली. तुमचे पॉम्पलेट वाचलं, पत्रिका वाचले आणि त्या पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जरांगे पाटलाचा फोटो दिसला. मला या गोष्टीचा आनंद वाटला महाराज. समाजासाठी केलं ना, मग त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा गावकरी, तुम्ही जरा मला 10-5 जण डोळे वटरून पाहिले, इतकुसा कशाला? माझ्या तब्येतीवर जाऊ नका बरं. तब्येतीवर कोणाच्याच जाऊ नये. तसं तर सरकार जरांगे पाटलाच्या तब्येतीवर गेलं होतं, बेजार झालं का नाही 1.5 वर्ष? तब्येतीचं काही नसतं, ही चूक एवढा बी असू द्या, दणका दिलो कळतो, सारखा असं नाही. कवा लहानाची बिले जोरात दणका देत असतो, इकडे लक्ष द्या. त्यामुळे काळजी करू नका. फार गोड अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जास्त वेळ बोलणार नाही, अगदी वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल. हा उत्साह तरुणांचा असेल तर सप्ताह करण्यात आनंद आहे महाराज. नाही तर काय उपयोग आहे मला सांगा. आणि अजून एक काही परिवर्तन हा परिस्थितीचा नियम असतो. काळानुरूप आपण बदललं पाहिजे, बदल घडला पाहिजे. जुन्या काळात काय झालं माहितीये, जुन्या कीर्तनकारांनी लहान लहान लेकरायला कीर्तनात बसूच दिलं नाही महाराज. हे उठ, ती पोरं उठून गेले इथून, आणि नंतर ती पोरं मग वटेवून ऐकायला लागली, तिथून टाइमपास करायला लागली. खऱ्या अर्थानं माझं मत, मी लहान लहान लेकरांना असं तुला उशी द्यायची का, ते मस्त पाय लांबून बसलाय. आणि त्यांना आपण सांगितलं पाहिजे ना कीर्तनात कसं बसायचं, ही शिस्त लावावी लागेल का नाही, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा सप्ताह चालू आहे. पण उद्धव महाराज, माझी तरुणांना, तुम्ही सप्ताहामध्ये पुढे असलं पाहिजे बरं. धर्म कार्यामध्ये आपली तरुणाई पुढे असली पाहिजे. जेव्हा तरुणाई धर्म कार्यात पुढे येते ना, ते गाव व्यसनादीपासून, बरंच व्यसनापासून लांब 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 जातं, लक्षात ठेवा. आणि तुमचा आदर्श ही लहान पिढी घेणार आहे, त्यामुळे आपण पुढची धुरा वाहणाऱ्या लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आता महाराजच जर तंबाखू खात असेल काय, माझं कळतंय का, महाराजच जर तंबाखू खात असेल आणि लोकांना म्हणत असेल निर्व्यसनी व्हा, आधी तू तोंड पाय. नाही चुकत असेल तर मला बोला बरं महाराज. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त त्रास झालेला महाराष्ट्रातला कीर्तनकार मी आहे. लोकांनी मला खूप त्रास दिला महाराज, खूप. एवढा त्रास दिला की एका एका कीर्तनाला जाण्यासाठी मला 5-5 गाड्या न्यावं लागायच्या कीर्तनाला. मी काय बोललो होतो, मी कुणाचाच बद्दल वाईट बोललो नव्हतो, मी फक्त समर्थन केलं होतं सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचं. त्रास झाला मला, हो द्या. 5-5 गाड्या जे घेऊन जात होतो ना, हे काय मी नव्हतो नेत. मला त्याचा स्वाभिमान वाटतोय की बरीच तरुण मंडळ स्वयं प्रेरणेने सांगत होते, महाराज जिथं तुम्हाला त्रास होईल तिथं आम्ही उभे आहेत. आणि मग या हिमतीवर महाराष्ट्रावर फिरलो ना, आता थोडस कमी झालंय, नाही तर आणि शेवटी त्रास होतो ना त्यालाच कळतं. माझ्या विरोधात सगळेच असतात. मी थोडा स्पष्ट बोलतो बाबा. मी बोलताना कोणाची भेदभाव ठेवत नाही. चुकीचं वाक्य बोललं तर तुमची माफी मागायला तयार असतो मी. आणि आपण सत्य बोललं पाहिजे. अरे वारकरी संप्रदाय म्हणजे समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे. आणि या कीर्तनामधून आपण समाज प्रबोधन करण्याऐवजी जर अंधश्रद्धा पसरवत असू तर कशाला परंपरा जपायची, कशाला टिकवायची. आणि मग बोलताना एखादा शब्द एखाद्याला तरी लागतो.
आणि मग लागला की लोक कीर्तनकार बोलत नाहीत का? मी जर बोललो समोरच्याला लागलं, ते जर मला उठून काही म्हणलं तर माझा अपमान होईल. मी म्हणत असतो मला एखादं काही म्हणलं तरी मी त्याची माफी मागत असतो, दादा हा तूच खरंय, पण मी बोलायचं टाळत नाही का? अरे 100 गावात जर सन्मान होत असेल आणि एखाद्या गावात जर अपमान झाला तर काय हरकत आहे पचवायला? आतापर्यंत तर असं कोणी दिसलं नाही, पण एखाद्या वेळेस होऊ शकतं ना महाराज. अरे तुकोबारायला लोकांनी काट्याच्या काठीनं मारावं, आणि तुमचा आमचा जर एवढा सन्मान करत असतील तर थोडा अपमान सहन करायची आपण पण ताकद ठेवावी लागेल. जर कीर्तनकार जर व्यसनाधीनतेकडे गेलेला असेल, तो जर तंबाखू खात असेल आणि लोकांना सांगत असेल निर्व्यसनी राहा, तर दादा तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. मी हे वाक्य बोलतो. आदर्श घेत असताना सर्वांगाने घ्यायचं असता, नाही तर आम्ही सांगतो तसं करा, आम्ही करतो तसं अजिबात करू नका. माझं उलट आहे, मी जे करतो तेच सांगतो. मी कोणालाच म्हणत नाही लवकर उठा. तुम्ही म्हणताल का मी रात्री 3-4 वाजता घरी जातो, 7च्या नंतर उठतो, नाईलाज आहे. पण पावसाळ्यात नाही. माझे वडील जोपर्यंत होते ना महाराज, परवा रामनवमीच्या मागच्या वर्षी रामनवमीला गेले, वर्षश्राद्ध रामनवमीच्या दिवशी. मी कितीही लांबून आलो तरी सकाळी 6 वाजता उठून बसावं लागत होतं. आणि त्यांची उठवण्याची पद्धत लयच खतरनाक होती महाराज. ते केस धरून उठून बसवायचे मला आत्ता पण. म्हणून मी ती जोपर्यंत होते तोपर्यंत एवढ्याच्या वर केसच उगू दिले नाही का. उठवायची पद्धत. मी म्हणायचो लांबून आलो आहे, ते म्हणायचे लांबून आला तर लांब जाणं बंद कर, पण सकाळी उशिरा उठणं बंद झालं पाहिजे. हा धाक होता. आता पोरं 10 शिवाय ते उठच ना, आणि रात्रभर जागे आहेत. बाप म्हणतात ए पोरा उठ, माय म्हणती झोपू द्या. तुम्हाला काय माहितीये ते 3 वाजता झोपलं, काय दिवे लावले का? 3 वाजता काय दिवे लावले तुमच्या पोरानं? बापानं पोराला नंतर हाणाव. ढाल तितकी मजबूत पाहिजे, पण ढाल येणारा वार रोखणारी पाहिजे. संस्काराची शिदोरी आणणारी ढाल जर मदत रोखत असेल तर मुलं कधी सुसंस्कारित होणारच नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. फार गोड अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो स्वहितासाठी जागा आहे, माझ्याकडे लक्ष द्या, आपुलिया हिता जो असे जागता. अरे जो स्वतःच्या हितासाठी जागा आहे तुकोबाराय त्याला नाही, त्याच्या मायबापाला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची. मग कुळामध्ये मुलगा जन्माला येऊ की मुलगी जन्माला येऊ, ऐका बरं आई, लोक म्हणतात आमच्या घरी मुलगा जन्माला, ऐका कीर्तनात बोलू नये मावशी, कीर्तनात बोलू नये. महाराज म्हणले कीर्तनात बोललं की बेंडू खोवा लागतो. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, आणि बेंडूक होऊन येईन जन्मा. तरी एक म्हातारी मला म्हणली, महाराज मी हळूहळू बोलले तर जमन का? महाराज म्हणले, बाई तू बारकी बेंडकी होशील पण बेंडकी होशीनच आहे, याच्यात दोन. त्यामुळे बोलायचं नाही का, आपल्या जास्त वेळ बोलायचं नाही, पण आहे तोपर्यंत एकदम असं अटेन्शन मोड मध्ये आपण असलं पाहिजे. ऐका, मग कुळामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं भाग्याची गोष्ट नाही. ऐकताय ना? मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं भाग्याची गोष्ट नाही, परंतु ती सात्विक जन्माला येणं ही भाग्याची गोष्ट आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि अशी सात्विक मुलं जन्माला आली. मायबापाला नवल वाटावं काय मोठी गोष्ट आहे, त्याचं गावाला नवल वाटावं काय मोठी गोष्ट आहे, आणि त्याचा आनंद माझ्या जगाच्या मालकाला होतो. तयाचा हरिक वाटे देवा. मग त्या पोरांनी काय करावं? गीता भागवताचं श्रवण करावं. गीता भागवत करीती श्रवण, आणि नुसतं ऐकून आहे, मग अखंड चिंतन विठोबाचे माझ्या पांडुरंगाचं अखंड चिंतन करावं. आणि असं जर का कोणी केलं तर तुकोबाराय म्हणतात मला त्याची सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुणाची हो? कुणाची तुकोबाराय सेवा मागतायत? 3 चरणात सांगितली त्याची. एका वाक्यात सांगतो, कीर्तनच संपलं आपलं. ऐका, जो स्वहितासाठी जागा झाला, ज्याने आपले मायबाप धन्य केले, जो कुळामध्ये सात्विक बनून जन्माला आला, ज्याच्या जन्माला आल्याने जगाच्या मालकाला आनंद झाला, ज्याने गीता भागवताचं श्रवण केलं, आणि ज्याने अखंड माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि त्याची जर सेवा मिळाली तर तरी माझ्या दैवा पार नाही. असा सेवेसाठी निवडलेल्या 4ही चरणाचा सरळ सोपा
स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. मी पिढीला कधीच दोष देत नाही महाराज. लोक असं म्हणतात, माझ्याकडे लक्ष द्या, की बारकाली 2-4 पोर आहेत महाराज, या पुढे पुढे यायला ये उठ उठ ये ते मागचं उठ, याच्यात मागचं ते तोंडला पोयला ते उठ इकडे चल, हे हा चल ये, सरकू नका, उठून या ना असं पटकन, ये पुढे पुढे ये पुढे ये असं. ऐका ऐका बस काय सांगतो मी, ऐका. परिवर्तन हा परिस्थितीचा नियम आहे महाराज. काळानुरूप आपण बदललं पाहिजे. सप्ताहाची सुद्धा संकल्पना बदलली पाहिजे या मताचा मी माणूस आहे. आमची आमच्या इथं काय झालं माहिती, आम्ही यावर्षी परिवर्तन केलं. तुम्ही म्हणाल काय केलं? आम्ही यावर्षी काय केलं माहिती, कीर्तन सुरू झालं की आम्ही रजिस्टर घेऊन पोरं बसवले कीर्तनात. तुम्ही म्हणता कशासाठी? काय नाही, कीर्तनाला आले त्याची हाजरी घ्यायसाठी. तुम्ही म्हणता हाजरी कशासाठी? एकाच गोष्टीसाठी, जे आज कीर्तनाला आहेत त्यालाच उद्या जीव घालू लागलो आम्ही. नाही कळालं तुम्हाला? पंक्तीचा खर्च 1000-2000 माणसाचं अन्नदान आहे. कीर्तनाला 500च्या वर लोक येत नाहीत. मग घरी बसून जेवून घरी बसणाऱ्याला नाही जेव घालायचं, आपण जे कीर्तनाला त्यांना जीव घालायचं. आणि 2 चिर जरा रगील पोरं सकाळी पेशल त्याच कामासाठी थोडी, कोणत्या? पंक्तीला दिसला आणि कीर्तनाला नसला की त्याच्यापाशी पोराला जाऊन उभा करायचं. काय झालं? कीर्तनाला होता का? नाही. मग वट ते म्हणता आज येतो तरी पण वोट का? उद्या जेवायला येईल, आज नाही. कमाल आहे. पहिल्या पंक्तीत जेवतो कीर्तनाला नाही यावं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे सात्विकांना आहे हे घरी झोपून पचत नसतं बरं महाराज. याच्यासाठी नामचिंतन करावं लागतं, कीर्तन भजन श्रवण करावं लागतं. या ना त्या प्रकारे या धर्ममंडपाची सेवा करावी लागते, तेव्हा ते पचत असतं. हा, 1 सिग्नल झालं, 2 झाले की जय विठ्ठल करू विठ्ठल. मी देत असतोय, मी घरी नेणार आहे आणि नुसता घरी नेणार नाही, गेटवर गेलं की गळ्यात घालणारे, मग बायकोला म्हणणारे दार उघड बया, आता दार उघड. मी काही घरी नेणार नाही, मी माझ्या गळ्यातला आहे, कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. हा माझा वैयक्तिक नियम आहे. माझं असं मत आहे की देवाच्या गळ्यात हार घालणारी आपण माणसं, हार जरी घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारी आपण माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यात हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला मान्य नाही, बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही. तरी मला एक जण म्हटलं, महाराज अहो तुम्ही ज्या गादीवर उभा आहेत ती गादी नारदाची आहे. म्हणलं गादी नारदाची आहे, पण ज्याच्या गळ्यात ही नाही तो कोण आहे? तो नारद आहे. मग गादी महत्वाची का साक्षात नारद महत्वाचा, हे समजून घेतलं. मी नाही करू देत, बाकी कोणत्याही परंपरेला माझा विरोध नाही. तुमची माफी मागतो, ऐका. मग ही लहान लहान मुलं आहेत. लोक असं म्हणतात पिढी बिघडली, म्हणतात ना. चलता चलता म्हातारी माणसं म्हणतात, महाराज आजकाल काही खरं नाही, पिढी बिघडली. राग येतो मला पिढी बिघडली म्हणणाराचा. पिढी बिघडली नाही, तुम्ही आम्ही बिघडवली, याला जबाबदार आपण आहात. सांगा बरं किती वर्ष सप्ताहाचं आपलं? किती वर्ष का जाईल? अनेक वर्ष झाले ही परंपरा चालू आहे, बरोबर आहे? माहित नाही आपल्याला एवढी अविरत परंपरा चालू आहे. आणि आज 5वा दिवस आहे, म्हणजे अनेक दिवस झाला आपण हा सप्ताह, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, इतकी वर्ष झालं ही परंपरा जपतोय. ही लहान लहान पोरं कीर्तनाला आली महाराज, एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. एवढेच आहेत का गावात? कोण म्हणलं ऊत आलाय? ऊत आला ती सोयाबीन आहे का काय? मिळत लागेल. भरपूर आहेत, भरपूर आहेत, पण एवढीच कीर्तनाला आली. अरे पिढी बिघडली म्हणणारा नो आहे का? गेली अविरतपणे चाललेली परंपरा, इतकी वर्ष झालं सप्ताह चालू आहे, आजचा 5वा दिवस आहे. सांगा बरं कोणत्या माईनं कोणत्या बापाने कथा कीर्तनाला आपल्या पोराच्या मनगटाला धरलं, कीर्तनाला आणून बसवलं? हातवर करा बरं. त्या मावशीन केला बघा एका, कोण नाही केला? इकडे बघा. तुम्ही इकडे जाऊन बस. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. उडा
मी बाहेरून पाठिंबा देणार आहे, मग भरोसाच नाही. मला ग्रामपंचायतला उभा करून पाळलेले ते बाहेरचे, भरोसाच नाही. मी म्हणत असतो आपलेच राहणार तर राहूच नका, म्हणून ठीक आहे. माझ्या विरोधात फॉर्म भरायच्या मागे दिसायले मला काय कमाल आहे. आणि मग आपण जर आपल्या मुलांना आणि पैशाच्या घमंडीमध्ये राहू नका बरं कोथंबीरवाडीकर. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे पैसा आहे, पोरायला कथा कीर्तनाला आणायची गरज नाही, आम्ही पाहिजे ते उपलब्ध करून देऊ शकतो. अरे पैशाच्या घमंडीत राहू नका. या जगाच्या बाजारात पैशानं तुम्ही सगळे काही विकत घेऊ शकता. जगाच्या बाजारात पैशानं तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता दादा, पण संस्कार अजून बाजारात विक्रीसाठी नाही, ते या धर्म मंडपात मिळतात. याची जाण मात्र नेहमी असू द्या, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं आणून बसवा. जगाच्या बाजारे सर्व काही, जगाच्या बाजारे सर्व काही, बरे हे दुर्नाम हरीचे नाम, हरीचे नाम भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत भजन पूजन, टाळी वाजवा एकदा बाबासाठी. अरे बाजारात सगळं मिळेल महाराज, पण हे नाही मिळणार ना कुठे. आणि म्हणून मुलांना त्याचं हित दाखवाय, त्याला त्याच्या हिताची जाणीव करून द्या, त्याला त्याच्या हितासाठी जागा करा. कारण आपोलिया हिता, अरे तो त्याच्या हितासाठी जागा राहायला पाहिजे. पण काही साधकांनी तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय, मुलांनी हितासाठी प्रयत्न करावे, अभ्यास पोरांनी करावा, मार्क पोरांनी घ्यावे, आणि तुम्ही मायबापाला शुभेच्छा द्याव्या. पटत नाही आम्हाला. किंवा तुम्ही देणारे कोण? तुकोबाराय म्हणतात माझे आधी ह्या परंपरा जपल्या, तेही मी जपतोय. एक दोन उदाहरण एकदम पुसटसे सांगून जातो.